हाय हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णा स्वागत करते तुमचं पुन्हा एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात? मस्त ना? मस्तच रासायलाच हवं. मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझे ब्लॉग बघत राहा. तर आज होता माझा मावशीच्या घरचा दुसरा दिवस, म्हणजेच आमचे जे काही कार्यक्रम सुरू झालेले होते ना त्यातला दुसरा दिवस होता आज. तर आज होत्या सवासणी जेवण आणि दिवट्यांचं जेवण. तर आपण एकंदरीत म्हणू शकतो की आपण देवाकडे साकडे घालतो की जे काय आहे ते व्यवस्थित होऊ दे. तर त्यासाठीच होतं हे. तर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय होतं, कसं होते तुम्हाला मी शेअर करते. हा आहे आपला नवरदेव आणि माग जो आहे ना तो आहे द्राक्षाचा बाग, जो की आता आमचा किरण मामा खातोय बघा. तर तो माग नवरदेव होता ना त्याच्या मागे बघा तो बाग तुम्हाला दिसला की नाही माहीत नाही, बट खूप मोठा बाग होता. यांचा नाही येतो, तर शेजारी होता, पण ते बिचाऱ्यांनी आम्हाला खूप सारे द्राक्षे दिले होते. तर इथे किरण मामाचं तेच खायचं काम चालू होतं. इथे माझ्या आजी, मावस आजी, चुलत आजी, मावशी, मम्मी वगैरे ज्या काही आज सवसनींचा स्वयंपाक होता ना तो त्यांचा ऑलमोस्ट रेडी झालेला होता आणि बाकीचं जे काही राहिलेलं होतं ते सुरू होतं. आता राहिलेलं होतं म्हणजे गप्पा राहिलेल्या होत्या त्या त्यांच्या सुरू होत्या. इथे भैया मामा पण आमचा खात होता द्राक्षे. म्हणजे सगळ्यांचं सुरू होतं द्राक्षे खायचं काम, कारण आपल्या म्हणजे आमच्या नगर भागामध्ये एवढे द्राक्ष वगैरे राहत नाही, पण नाशिक जिल्ह्यात खूप सारे द्राक्षे त्यांच्याकडे बागाची बागा असतात, त्यामुळे ते शिव सुद्धा त्याचा आनंद घेत होता. द्राक्षे आणि कुरडई सोबत खायचं काम चालू होतं ते शिवचं पण. त्यानंतर सुहासनी जेवायला येणार होत्या, स्वयंपाक ऑलमोस्ट रेडी होता. तर म्हटलं चला थोडंफार काहीतरी डेकोरेशन करूया. तर मी तेच डेकोरेशन इथं करायला घेतलं होतं. तर खरंच खूप मस्त वाटत होतं जेव्हा ह्या काही गोष्टी करायला भेटत होत्या. शिवमुळे एवढं काही मला एन्जॉय नाही करता आला, बट जेवढं काही करता आलं तेवढं मी तुमच्याशी शेअर नक्की करल. तर ह्या सगळ्या गोष्टींचा सध्या ना ट्रेंड म्हणू शकतो आपण, ट्रेंड निघलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी ट्रेंडिंग आहेत, त्या आपण केल्या पाहिजे म्हणजे आपण जेव्हा रील्स वगैरे बघतो तेव्हा आपल्याला पण वाटतं यार ह्या गोष्टी आपण पण केल्या पाहिजे. आणि मावशीचं असं आहे, तिला मुलगी वगैरे काहीच नाही. तिच्या ज्या काही हौशी वगैरे असतात तिच्या म्हणजे माझ्या मावस भावाच्या यांच्या, आपण नाही तर मग कोण करणार, म्हणून प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेत आम्ही त्या गोष्टी केल्या. जेवढ्या करता आल्या तेवढ्या केल्या. माझ्या पोरांनी जेवढ्या मला जमून दिल्या तेवढ्या मी केल्या. प्रत्येक गोष्टीत इन्व्हॉल्व नाही होता आलं मला, पण जेवढं मनापासून करता आलं तेवढं मी नक्कीच केलं. तर खूप छान असं ना तिथं मी डेकोरेशन केलं होतं. फायनली त्या बायका आल्या पण होत्या आणि ताटं वगैरे पण ठेवून झाले होते. आता फक्त जेवायचं बाकी होतं. त्या अगोदर मावशीने ते सगळ्यांना हळदी आणि कुंकू असं लावून घेतलं होतं. त्यानंतर मस्त ताटं रेडी झाले होते. जो पुरणपोळीचा स्वयंपाक होता ना तोच केलेला होता. त्यानंतर मावशीनं ना त्यांच्या ज्या म्हणतो ना आपण ओट्या भरायच्या असतात ना, तर ते भरायचं सामान वगैरे इथं काढून घेतलं होतं. तर मावशी आता त्यांच्या अगोदर हळदी कुंकू लावून ना जेवण वगैरे झालं ना मग त्यांच्या ओट्या भरणार होती. तर जे सुवासनीचं काय म्हणतो आपण शृंगार, 7 शृंगार असते ना तसंच तिने केलेलं होतं. तर ब्लाऊज पीस, बांगड्या, हळदी कुंकू, थोड्याशा अक्षदा आणि बहुतेक कॉईन नव्हते आमच्याकडं, सो कॉईन द्यायचे राहून गेलेले होते. तर सगळं असं मावशीने एकेकीला देऊन घेतलं होतं ओटीमध्ये. तर तुमच्याकडे पण ह्या पारंपरिक प्रथा आहे का ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर पहिल्या ब्लॉगला तुम्ही छान असं प्रेम दिलं, म्हणजे ठीक व्ह्यूज होते, एवढे पण नव्हते. तर चांगलं प्रेम देत राहा, आमचे ब्लॉग बघत राहा. त्यानंतर मावशी आणि मी गेलो होतो विंचूरला. तिचं थोडंसं पार्लरचं काम होतं आणि माझं थोडंसं शॉपिंगचं सुद्धा होतं. तिथे खूप छान असे टॉईज हे डॉल्स वगैरे होत्या. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि लगेच संध्याकाळच्या दिवट्यांची तयारी झाली. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं दिवट्या, सुवासनी वगैरे हे असं असतं. आता खंडोबा आपले कुलदैवत आहे आणि खंडोबाच्याच साठी म्हणजे आजच्या दिवट्या होत्या, जे की आपण साकडं घालणार होतो. जे काही आम्ही शुभकार्य काढलं आहे ते आमचं व्यवस्थित होऊ दे. मला पण एवढं काही माहीत नाही, कारण दिवट्या माझ्या माहेरी नसतात, माझ्या सासरी आणि माझ्या मावशीच्या इकडं ह्या दिवट्यांचा प्रोग्राम असतो. त्यामुळे मला काही त्याबद्दल एवढी आयडिया नव्हती. इथे जे देवांना नारळ वगैरे लागणार होते ते माझ्या मामांनी सगळे असे सोलून वगैरे घेतले होते. नंतर इकडे नैवेद्य भरायला सुरू केलेले होते. यांच्या गावात ऑलमोस्ट 105 का 110 असे काहीतरी नैवेद्य असते. आणि मावशीचं इथं सुरू होतं की आमच्यासोबत चल गावात आणि आमचे ब्लॉग काढ आणि आमचे ब्लॉग पण यूट्यूबला टाक. म्हटलं ऑब्वियसली तुमचे नाही टाकणार तर कुणाचे टाकणार. सो त्यांच्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न.
ज्या की मी त्यांच्या मागच्याच ब्लॉगमध्ये सांगितलं. त्यांच्या सगळ्या आठवणी मी जपून ठेवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून ते कधीही बघतील. आणि आपण यावेळेस कसं फोटोग्राफर वगैरे काही लावत नसतो, त्यामुळे ह्या गोष्टी कधीतरी कुठेतरी आपण विसरत चाललेलो असतो. पण मी यूट्यूबला टाकून ह्या सगळ्या गोष्टी त्यांना उजाळा देता येईल त्यांच्या या आठवणींना, त्यासाठी मी हा छोटासा केलेला प्रयत्न. तर त्यानंतर ना हे काय होतं मला माहीत नाही, पण हे इथे काहीतरी त्यांनी मांडव होता ना बांधलेला, तर त्या झाडाला इथे काहीतरी त्यांनी बांधलेलं होतं आणि ते त्यांनी आता सोडलं. आणि इकडे ते जे वाजवणारे लोक होतात ना ते सुद्धा आले होते, जे की दिवट्यांना ते आपण वागे वगैरे म्हणतो त्या पद्धतीत म्हणू शकतो आपण. छोटंसं जागरण असं, कारण जेवण वगैरे सुद्धा तसंच असतं. मस्त असा ना मंडप घातलेला होता आणि समोरून छान अशा लाइटिंग टाकलेल्या असल्यामुळे घर खरंच खूप सुंदर आणि शादीवाला घर जे म्हणतो ना प्रॉपरली ते वाटत होतं. तर आता हळूहळू ना माणसं पण जमायला चालू झाले होते. आता इथे त्यांनी देव बाहेर काढले होते आणि आमच्याकडेच नाही सगळ्यांकडेच असतात, जेव्हा लग्न असतं ना तेव्हा आपण सगळे देव नवीन करून आणतो आणि त्यांचंच आता इथे पूजन चालू होतं. आणि ते दिवट्यांसाठी आय थिंक ते पण घेऊन जायचे होते वाटतं, नाही माहिती मला याचं काय करायचं होतं. पण येते पहिले तर सगळ्यांनी ते जे देव होते ना ते पुंजून घेतले होते, म्हणजे त्यांची पूजा केली होती थोडक्यात. तिथे मम्मी आणि मावशीने पण केली होती, म्हणजे सगळ्यांनीच केली होती. त्यानंतर जे काही दिवे तयार केले होते ते हळदी कुंकवाचं ताट, नैवेद्याचं ताट, पाणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी एकेकीने घेतल्या होत्या आणि तेच घेऊन आता त्या त्यांच्या गावाच्या दिशेने निघाल्या होत्या. म्हणजे माझे मावशी ते रानात राहतात आणि त्यांचे जे काही देव वगैरे आहेत ते गावात आहेत, सो तिकडेच ते सगळे निघाले होते. म्हणजे आम्ही सुद्धा जाणार होतो. आणि खरंच घराचा लुक त्यांचा खूप छान दिसत होता. नंतर आम्ही पोहोचलो होतो त्यांच्या गावात खंडोबाच्या मंदिरामध्ये. तर आता तर मंदिर म्हणजे त्यांच्या गावातले उद्या तर सगळेच आम्हाला मंदिरं बघायला भेटणार होते, कारण देवदर्शन होतं उद्या. ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की बघायला भेटेल. इथे मावशी मम्मी वगैरे ते थांबलेल्या होत्या. इकडे निकिता वगैरे काही माझ्या फ्रेंड्स त्या पण आलेल्या होत्या आणि हे मुंबईकर पण आलेले होते, जे की ब्लॉगमध्ये हाय करत होते. नंतर दिवट्या पेटवून घेतल्या होत्या, म्हणजे दिवट्याच. तर आता यात अशा दिवट्या आपण जे जागरणाला करतो ना सेम तसाच प्रकार होता, पण याला दिवट्या म्हणतात आणि एकदम छोटासा प्रकार असतो हा, प्रॉपरली जागरण पण नाही म्हणता येणार. तर फायनली ते दिवट्या वगैरे पेटून झाल्या होत्या आणि ते लोक वाजवायला सुद्धा त्यांनी सुरू केलं होतं. त्यानंतर एक राऊंड ना मंदिराला नवरदेवाने मारून घेतला होता आणि आता सगळे मध्ये जाऊन देवाची पूजा करणार होते. शिवचं सुद्धा सुरू होतंय ते नंदीदेवाचं दर्शन घ्यायला. आणि त्यांच्या गावातल्या खंडोबाची मूर्ती खरंच खूप मस्त होती, अप्रतिम होती म्हणलं तरी चालेल. कारण एवढी म्हणजे आपण काय म्हणू शकतो, सॉरी, तर एवढी छान होती ना ती मूर्ती, एवढं भारी मनमोहक मूर्ती होती खूप. त्यानंतर एक एक जण आता सगळे मंदिरात चालले होते. त्यानंतर मावशी आणि काकांनी दर्शन वगैरे घेतलं, नैवेद्य वगैरे ठेवले, काय ते होतं त्यांचं ते करून घेतलं. आणि आता जे एवढे दिवे आहेत ना, आय थिंक 11 दिवे होते, ह्या दिव्यांनी त्यांना आता खंडोबाची आरती करायची होती, जे की दिवे त्यासाठीच आणले होते. पहिले मावशी आणि काकाने आरती घेतली, त्यानंतर एक एक करून सगळेजण आरती घेत होते. जोपर्यंत आरती चालतात ना तोपर्यंत प्रत्येकाला चान्स दिला जातो. नवरदेवाने पण आरती करून घेतली, मी पण घेतली होती, बट शूट करायला कोणी एवढं काही मी कुणाकडे मोबाईल दिला नव्हता. त्यानंतर ते लोक वाजवत होते, म्हणजे शिव तर
प्रत्येक वेळी सारखं मागं राहणार नव्हतं, त्याने पण ते काहीतरी वाजवायला घेतलं होतं. फायनली आम्ही घरी पोहोचलो होतो. ते देव करून आणि आता इथे घेतले त्यांनी देव वाजवायला. येथे घेतले होते देव नाचवायला. आता जे आपण देवांची पूजा केली होती ना, जे तुम्ही मगाशी बघितलं, तेच देव पुंजून नाचून गाजवून त्यांना आता देव्हाऱ्यात बसवायचे होते. त्यासाठी यांच्याकडे ही प्रथा आहे देव नाचवायची. माझ्या माहेरी ह्या गोष्टी होत नाही, त्यामुळे मला एवढं माहीत नाही. बट जेवढं माहीत होतं तेवढं मी तुमच्याशी नक्कीच शेअर केलं. तर बघा, एन्जॉय करा. तसा विचार जर केला तर आपल्या मराठी परंपरेत खूप छान अशा म्हणजे मराठमोळ्या मराठी परंपरा खरंच आपल्या ज्या आहे ना त्या मराठमोळ्या प्रथा आहेत ना त्या आपण जपण्याचा प्रयत्न करतो आणि त्या नक्कीच छान सुद्धा वाटतात आणि देवाला पण आपण तेवढंच धरून चालतो. त्या गोष्टीचा खरंच आनंद आहे. त्यानंतर इथे यांनी तळी भरून घेतली. बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आणि ह्या मराठमोळ्या प्रथा कशा वाटल्या त्या कमेंट करून नक्की सांगा. उद्याचा पण ब्लॉग बघायला विसरू नका. उद्यासुद्धा असंच काहीतरी वेगळं तुमच्याशी मी घेऊन येणार आहे. चलो बाय.